आता आम्ही पोचलो कर्जतला. तर तुम्हाला सगळी प्रोसेस सांगतो मी इथून कसं आम्ही ट्रेन वगैरे पकडली. खरं तर आम्ही PCMC मध्ये राहतो. मग PCMCवरनं आम्ही चिंचवडला गेलो. चिंचवडवरनं पर पर्सन 50 रुपीज होते. असे आम्ही 4 जण आहे. दाखव 4 जण. तो कॅमेरामॅन एक आहे. तर असं करून आमचे 200 रुपये गेले आणि इथं पार्किंगसाठी 50 वेगळे. मग इथून आम्ही कर्जतची ट्रेन पकडली चिंचवडवरनं. आता इथून आम्हाला जायचं आहे नेरळला. मग तिथून तुम्हाला परत अजून पुढची प्रोसेस सगळी सांगतो. बाकी एन्जॉय करा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. लाईक शेअर सबस्क्राईब सगळं करून टाका. आणि काय कमेंट बेल आयकन वगैरे पण दावा. म्हणजे कसं आहे अजून पण नाही इतके व्हिडिओ टाकत नाही, पण आलेच एखादा तर भेटून जाईल तुम्हाला. बाकी बघा पुढचा. तर गाईज इंट्रोज कुठे दिलेलं आहे? इंट्रोच काय नसतं रे, कुठं जरी दिलं ना. वेलकम बॅक टू माय ब्लॉग. तर आता आम्ही चाललो आहे माथेरानला जसं तुम्हाला सांगितलं. आणि टॉय ट्रेन जी आहे ती बंद आहे. आणि काय म्हणलं काका? कस्तुरी पॉइंट आहे. ट्रेन चालतो. अच्छा ट्रेन. अच्छा हां 3 किलोमीटर आतमध्ये जाल ना तिथून फ्लाईट आहे. तिथून 2.5 किलोमीटर मागच्या. गाईज घाट चालू झाला इथून. मेन एंट्रन्स दाखवायचं राहिलं. जाताना दाखवतो तुम्हाला, टेन्शन नका घेऊ तुम्ही. गाईज 4 वडापाव घेतलेत आणि लिटिल हार्ट घेतलंय. तेवढंच थोडं गोड पण तिखट पण. आता इथं वॉटरफॉल आहे. त्या वॉटरफॉलवर वगैरे खाणार आहे करून थोडं आहे. आणि दिवस आपल्याचं काय टेन्शन नका घेऊ. फुल एन्जॉय करणार. मजा येणार चालू आहे का वॉटरफॉल? वॉटरफॉल चालू आहे का? चालू आहे. मग भारी मग बघायला. कोणती स्पॉट कोणते माथेरानमध्ये फिरायला आमची चांगली? स्टेला किती कसा खर्च लागतो तिथं? किती रुपये आहे? राहायचं का मग? राहायचं का? बघू आता काय झालं. राहायचं पुष्कर राहायचं का? तुम्ही ऑफर देत असं तर राहा. लाडत येऊन जबन ना. कार आणली असं बांबू माझ्या टॉय ट्रेन येते का इथं? माकडाला घेऊन मी आतमध्ये. चष्मा जो पण ठेवत होता. माकडे चष्मा घेऊन जातात. काय हिरवा पण आहे, दुःख पण आहे, पाऊस पण नाही. काय आडं बघ ना तसं दिसतंय. हो फोटोशूट करू इथं. खरंच करू. फायनली आम्ही पोहोचलो. इथून फक्त 2. मी सांगतोय मी हानल तुला इथंच. अरे नाही गाईज इथपर्यंत रिक्षाने सोडला आम्हाला. आणि इथून पुढे 2 ते 3 किलोमीटर आहे माथेरान. म्हणजे तेच सगळं पूर्ण आलंच पोचलोच आम्ही. पुढे वॉटरफॉल आहे. त्या वॉटरफॉलची इथं बसणार मस्त. थोडा नाश्ता पण घेतला होता. तर नाश्ता वगैरे करायचा आहे. आपल्यासोबत विराज आहे, शिवक भाऊ आणि आमचा पुष्कर भाऊ. पुष्कर भाऊ खरं तर गोव्याला जाणार होता, रस्ता चुकला त्याचा. तुम्ही बघू शकता त्याच्या कपड्यावरनं. तो जरा माथेरान चुकीने ते तिकडचा एरिया होता कुठला तरी. त्याच्या बॅगीत पण ते कपडे इकडे पॅक करून. त्याला वॉटरफॉल मध्ये भिजायचे म्हणून तो बॅग वगैरे एकदम फुल भरून आणली त्यांनी. बघू शकता तुम्ही. काय बोलण्या चाहते हो? बस व्यू एन्जॉय करो. नाही वरती जाय. वरती चाललं. वरती आम्ही
इथं स्ट्रगल करतोय वरती चढण्यासाठी, कारण फुल वरती चढ आहे. त्यात तुम्ही जास्त करून तर इकोच गाड्या दिसतील तुम्हाला इथं. आणि मी सजेस्ट करतो जर आलेच तुम्ही इथं माथेरानला, सो तुम्ही इथं इको व्हॅनच घ्या, कारण ती वरपर्यंत चालली आहे. रिक्षा जास्त वरपर्यंत जाऊ शकत नाही. आता आमचा फर्स्ट एक्सपिरियन्स होता त्यामुळे. आणि कसं आहे, रिक्षाला इतकं जायला वरती पिकअप नसतो. इको गाड्या एकदा काय टाकलं घेरकी चढतात, सो त्यामुळे प्रॉब्लेम होतो. आता आमचा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे त्यामुळे आम्ही एक्सपिरियन्स करतो हे सगळं. बट तुम्ही आमचा ब्लॉग बघून मस्त सगळी प्लॅनिंग करा. आणि इथं टॉय ट्रेन पण असते, बट ती पावसामुळे बंद आहे, चालू नाही आहे. नाहीतर तिनेच आम्हाला फिरवलं असतं पूर्ण माथेरान. दम लागतोय फिरायचं म्हणलं ना, आता चालू आहे याडे हटली ना माझी. म्हणलं इतकं सगळं बोललं, सगळं गेलं का व्हायला. तर फिरणं पण इतकं सोपं नाही गाईस, कारण कधीच इतकं चाललो नसेल. पण फिरण्याच्या नादात इतकी वॉकिंग होती, खूप वॉकिंग होती. वॉटरफॉल आल्यावर दाखवतो, तोपर्यंत गाईस तुम्ही तर गाईस थोडं कष्ट करून पळतोय आम्ही. हा भाऊ बघा, थोडं व्ह्यू साठी थांबू गाईज आपण इथं. पुढं जरा दरी दिसते मला इथून खाली, आणि वॉटरफॉल पण दिसतोय थोडंसं, सो ते पण दाखवतो. इथं जायचं आपल्याला, हा वॉटरफॉलच्या इथं. आय थिंक सो, नॉट शुअर. जायला पाहिजे ना वाटतं आता भाई. त्या रिक्षावाल्याने चुना लावला आपल्याला. रिक्षावाल्याने चुना लावला गाईज आम्हाला. फोटो काढायचे तिथं कुणाला? हा फोटोज काढायचे तर थोडासा सिनेमॅटिक काढलाय, जास्त नाही. आणि फोटोशूट केला थोडा. आणि आता परत आपल्या रुटनीवरती चाललंय. वॉटरफॉल इथून बघू शकता तुम्ही. वॉटरफॉल येते म्हणजे दरीतलं पाणी सुटत. वॉटरफॉल नाही येते, कुठे आहे काय माहिती, आम्हालाच माहित नाही. पण गाईस व्ह्यू खूप चांगला आहे. हा मस्त आहे. आणि प्लॅन तर आमचा असं होता की 4-5च्या आतमध्ये जायचं, पण येताना जितका टाइम लागलाय आम्हाला त्यानुसार असं वाटत नाही जाताना लवकर जाऊ आम्ही. नाही पोहोचू आपण 5-5:30 सांगतेत नाही भाऊ, येणं जाणंच किती बघ. पर्यंत जायचं वापस. नाही वॉरियर शिवानी टॉय ट्रेन नाही, पण पुढच्या वेळेस आम्ही प्लॅन करू. परत जर झालंच तर त्यावेळेस चालू राहील. आता कसं थोडं क्लायमेट वगैरे रेनी सीझनचा होता, त्यामुळे विषय थोडा झाला. ट्रेन वगैरे अवेलेबल नाहीत, बट व्ह्यू पण असला भारी दिसला असता ट्रेननी वगैरे, एकदम दरीतून वगैरे. ह्यांनी काय आणलं नाही पहिली गोष्ट हातात, आणि ह्याला मोकळं जायचं म्हणून तो शरीर घेऊन चाललोय मी. शरीर एवढं काडी सारखं शरीर घेऊन चाललाय. फ्रेश व्हायला गेलाय. जा की, अरे जा की. फील द साऊंड गाईज. इथं छोटासा वॉटरफॉल आहे समोर. पुढं मस्त धबधबा आहे आणि व्ह्यू एक नंबर आहे, एक नंबर. बघू शकता तुम्ही काय धुकं, काय घाट, काय धबधबे आणि काय हे ढग. तर गाईज व्हॅनने आलो होतो
शेवटी फायनली 150 रुपयामध्ये 4 जण आपण बसलो. आणि इथं सगळे इकोच गाड्या दिसतात ते तुम्ही बघू शकता. इथून आम्हाला टॉय ट्रेन पण भेटेल आणि ई रिक्षा पण आहे. चान्सेस कमी टॉय ट्रेनचे कारण की लाईन खूप मोठी आहे. अच्छा अजून ओके अजून 35 रुपये हे काय ई रिक्षा तर बघूच आम्ही गाईस. कमाने सी हिअर मंकीज गाईज यू विल गेट दिस ॲप ऑल्सो. तर तिकीट घेतलं आम्ही पर पर्सन 50 होतं आणि आम्ही 4 जण होतो. आणि इथून एंट्रन्स आहे समोरून. सो इथं तिकीट दाखवायचं आम्हाला. एंट्री केली आणि असं काहीतरी व्ह्यू आहे. सो इथून आम्हाला पुढे ट्रेन आहे बहुतेक टॉय ट्रेन. सो तिथे किती तिकीट आहे काय तिकीट आहे ते तुम्हाला सगळं सांगतो. इथं पण परत आम्हाला 50 पर लागले आणि सगळे कॅशच घ्या खरं तर कारण इथं वरती रेंज अजिबात नाही. ऑनलाईनचं जर तुम्ही आणत असाल तर ऑनलाईन करायसाठी पैसे ऑनलाईन अवेलेबल नाही आहे. सो कॅश प्रेफर करा. आणि बाकी मी जसं सांगितलं पहिल्या याच्यामध्ये गाईज आम्हाला खरं तर नाश्ता करायचा आहे बट इथं मंकीजमुळे काय पॉसिबल होत नाही आहे. बट पुढं काय मंकी आणि काय माकड काय वेगळं आहे का हे आयला याच्या हे कन्नडी म्हणजे मग बोलू नका आणतील तुला येऊन. आता ॲड्रेस सांगू का गाईज तुम्हाला. मध्ये डायरेक्ट एंट्री केली आपण. सगळे इथं खाण्यासाठी वगैरे क्रेन कवर्स वगैरे. पाऊस तर नाही बट मी तर तसं आणलंय कारण की आम्ही कोरीगडला जायच्या वेळेस आणि इथं हॉर्सेस पण आहे. कोरीगडला गेलो होतो आम्ही गेलो गेलतो तुम्ही नव्हते. हा म्हणजे मी नव्हतो गेलो हे गेले होते. सगळं दिलेलं किती आहे काय तिकीट वगैरे ई रिक्षाचं. आणि हे झेवियर काय लिहिलं यांनी. तो झेवियर आला का इंस्टाग्राम मधला स्कूल आहे रे लोकल स्कूल आहे. तो झेवियर बघितला ना तो. EV साठी तिकीट्स आहेत बट आय थिंक एकच रिक्षा जाते. हॉर्सेस पण आहे पण त्यांचे तिकीट्स किती आहेत ते नाही बघितले. स्पॉट्स प्लस किलोमीटर्स आहेत किती आहेत काय स्पॉटनुसार. गाईज आम्ही सध्या तर आता ट्रेन प्रेफर करतोय बट गर्दी खूप असल्यामुळे चान्सेस खूप कमी आहेत. काय म्हणला तिकडून म्हणतोयस का गाडी लावून. आता कुठे सनराईज सांगायला पाहिजे ना लोक लवकर सांगितलं पाहिजे गाईज बरोबर आहे. या साईडला पार्किंगच्या त्या साईडला हा काय सनराईज पॉइंट. अच्छा ओके नाही बरोबर आहे. माझं जे राहतं इकडे चालायला ब्लँक्स तो भरतोय तो काय उतार आहे ठीक आहे. ते मला हे आजी म्हणले माझा विषय गाईज घोडे बघ कोण म्हणतो मग घोडे चालतात का नाही. चालतात का नाही म्हणतोय का कोण म्हणत होतं. कोणतरी म्हणत होतं ना मग फाटलेले गाण फाटले मस्त आहे. चावलं म्हणते शिते ते झालंय जरा चावणार म्हणते घोडे. नाही आता असा इन्सिडेंट झाला की खरं तर त्या म्हणजे एक माणूस होता त्याच्याकडे भरपूर सारे घोडे आहेत हॉर्सेस आहेत आणि त्यांनी काय केलंय वजन दिलं त्यांच्यावरती. आणि आम्ही असंच म्हणजे आता आलोय चांगल्या जागेत व्ह्यू भेटतोय एरिया पण चांगला आहे म्हणून ब्लॉग काढतोय व्हिडिओ काढतोय. त्या घोड्यांना घेतलं ब्लॉगमध्ये तर तसं म्हणणं काय नको घेऊ. मी म्हणलं प्रायव्हेट आहे का काका तर तो नीट बोलायचा ना तर भांडणाला पडत होता. तर खरं तर त्याची चुकी आहे. त्यांनी वजन वगैरे लावलंय आणि आम्हालाच म्हणतोय. आणि हा ते पण सांगतो थांबा अजून काय म्हटलं मला. त्याला म्हटलं प्रायव्हेट आहे का तर तो काय म्हणतोय लेडीजचे व्हिडिओ काढ वगैरे तसे. यांच्या आईला हे स्वतः असे करतात स्वतः असे बोलतात. खरं तर माणसांची चुकी आहे लेडीजची वगैरे काय नाही. हे स्वतः असे माणसं असतात ना घाण. मी घोड्यांचे काढतोय तर मला म्हणतोय लेडीजचे काढ वगैरे तसं प्रायव्हेट आहे का नाही. इतके घाण विचारायचे नाही का लोक. बरं जाऊ दे सोडा ते दिवस नाही खराब करायचं आपल्याला त्यांच्यामुळे. मस्त आपण फिरायला आलो इतक्याला एन्जॉय करून जायचंय. तर इथे परत तुम्हाला मंकीज दिसतील गाईज. गाईज रेल्वे थोडी 12 वाजता आहे आणि इथं मंकीज पण परत बघायला भेटतात. आणि हे रेल्वे ट्रॅक आहे. सो आता इथून 12 वाजताची रेल्वे बट आम्ही प्रेफर करणार की चालतच जायला
12 2.5 तास आहे अजून 12ला. इतकं कोण थांबणार आहे. सो आम्ही चालतच जाऊ. दाखवतो जाता जाता. फोटोशूट केला थोडा रेल्वेची, इथं मस्त फोटो झाले. आणि बघायचे असतील तर फोटोज इंस्टाग्रामला या, मी लिंक वगैरे मेन्शन आहे माझी. सो बघूया आपण पुढे. हॉर्सेस वगैरे सगळे. आता थोडा नाश्ता करून घेतो कारण सकाळपासून नाही कोणच सुक्क खाणं काहीच नाश्ता करून काय आलो नव्हतं. सो इथे थोडे नाश्ता करतो. पुढे आता काय भेटणार नाही इथून तरी. अजून खूप जागा राहिली फिरायची आणि टाईम पण कमी आहे. 10:30 झालेत. तर कधी होईल काय होईल ते सांगता येत नाही. बघू. सो समोसा कसा आहे रे? ओके ओके. बटाटा खाल्ला. चटणीची गरज नाही ना? भाई फोन पडला होता. खाणार तरी कसं पण भाई मला वाटलं कुठून आमच्या सोबत आहे बघा. आता असं वाटतंय शेवटपर्यंत तो सोबतच राहणार आहे. बाकी तुम्ही इथला आम्ही चालू केलंय चढण्यासाठी. बघू शकता एकदम तुम्ही. त्यांनी टोटल 3 भजी आणि माझा अर्धा समोसा खाऊन टाकला. भाऊचा नाश्ता झालाय. बॉडीगार्ड बनवलाय त्याला आम्ही. चल रे भाऊ, गाईड येतो, गायडर आहे आमचा. पैसे नाही द्यायचे फक्त त्याला. शॉर्टकट आहे का रे एखादा? हे भाऊ ऐक ना, लोकल नाहीत रे आम्ही इथले. तर तुम्हाला पाणी वगैरे चहा वगैरे सगळं भेटून जाईल. सो त्याचा काही विषय नाही आहे. बट वरती रिक्षाने जावा. झालं काय संपला याचा. समोसा काढला तर नाही भाई. किती डायजेशन फास्ट आहे झाली पण. फास्ट अँड फ्युरियस झाला तो. फास्ट अँड फ्युरियस. हो तर जो कपाट गाईज. सो डोंट टेक इट सिरियसली. हो तर गाईज इथून आता आम्हाला अजून 2 किलोमीटर. गाईज हे पॉइंट्स आहेत तिथले सगळं दिलेलं आहे. गाईज इथं रूम्स वगैरे पण अवेलेबल आहे. रूम्सचा काय रेट वगैरे नाही विचारला आहे आम्ही, बट अवेलेबल आहेत. आणि इथं खाण्याचं वगैरे पण आहे, जे तुम्हाला चायनीज वगैरे जे पण काय पाहिजे ते. का उलट होतं. हां बरोबर आहे. आणि ही ट्रेन गाईज कदाचित जाताना एखाद्या वेळेस जाऊ आम्ही. एखाद्या वेळेस 99.9% नाही वाटत. 99.9% आहे तो. एक जो पॉईंटचा पुढचा जो आहे ना तो अजून कन्फर्म नाही आहे, पण तो वाढू पण शकतो. सो गाईज इथं तुम्हाला सगळं गेम्स वगैरे इथं तुम्हाला भेटून जातील. पर गेम 50 रुपीज. कुठे आयुष्यपत गाईज चित्ता बघा. इकडून 2 रस्ते डिवाइड होतात. त्या साईडला इको पॉइंट वगैरे ते सगळं, आणि ह्या साईडला अलेक्झांडर पॉइंट आहे. सो आम्ही अलेक्झांडर पॉइंटला चाललोय पहिलं. इथं काहीतरी बॉम्बे हाऊस हॉलिडे होम असं काहीतरी. बाकी जाऊ दे. बोर्ड बघा तुम्ही सगळी इथे डिटेल वगैरे. म्हणजे मी वाचलं नाही पूर्ण, तुम्हाला दाखवलं हो का. अलेक्झांडर पॉइंट. अरे तामिनी अरे महाबळेश्वर वगैरे तिथं पण कसे पॉइंट्स आहेत तसे इथं हे पॉइंट्स. हां सो गाईज वी आर ऑन द वे. खूप काय काय दाखवण्यासाठी, बट जास्त आमच्याकडनं कव्हर होणार नाही. म्हणजे जितकं आमच्याकडनं कव्हर होईल तेवढं आम्ही दाखवू. 35 रुपये वाचवण्याच्या नादात आम्ही चालत येतोय. नाहीतर रिक्षा होती इथे ईव्ही. सो त्याच्याने खूप टाइम वाचला असता. पण 1 ते 1.5 तास आमचं राहायचंच चाललंय आमचा विचार. बट भाई पुष्कर भाई म्हणतोय स्पॉन्सर करतोय खरं तर. तो आहे ना भाई, स्पॉन्सर करतोय. गाईज हिअर वी आर. व्ह्यू बघा गाईज तुम्ही, किती अल्टिट्यूड आहे मोठा. आपण तिथं फोटोशूट करू आणि मग परत भेटतो तुम्हाला.
बघा इथून व्ह्यू अल्टिट्यूड. दिस इज अलेक्झांडर. दिस इज अलेक्झांडर पॉइंट. क्लास क्लास एकदम क्लास. काय कोण म्हणतो तर मग रस्त्यात काय आहे तिकडे? धबधबा आहे म्हणतात. कोण आहे ते? छोटासा धबधबा. हे आम्ही आता दुसऱ्या पॉईंटला चाललोय. अलेक्झांडर पॉईंट झालाय आमचा आणि इथून अजून 2-3 पॉईंट्स होतील जर जवळ असतील तर. आता वाजल्यात 12. आमची ट्रेन आहे 4च्या आसपासची ट्रेन आहे. 4च्या आसपास कितीची? 3:45ची ट्रेन आहे. 4:15ची आहे का? बरं 4:15. हे तुमचे आहे एकच सांग. 4:15ची एक ट्रेन आहे. सो तिथं जाऊपर्यंत आम्हाला आता खूप रिक्षा वगैरे सगळं काय काय करणं दम लागलाय. चाललोय आज. आणि बघू आता पुढच्या वेळेस जर प्लॅन झालाच तर ह्यावेळेस ट्रेनचा वगैरेच प्लॅन करायचा आहे. पुढं प्लॅन झाला की ह्यावेळेस पूर्ण ग्रुप नाही आहे. एक बंदा नहीं है हमारा. कार नहीं दे रहे हो. पहले बोला हमको कि ठीक है आता हूँ और बाद में जब फ़ोन किया कल कि बाबा ट्रेन है ऐसे 6-10 बजे वगैरह तर तो म्हणला डायरेक्ट सरळ की कॅन्सल. सो त्यामुळे जरा एक पोरग हे झालं काय. हां तो गाईज परत भेटतो तुम्हाला. थोडं फोटोशूट करतो. गाईज रिसॉर्ट्स बघा इथले कसले क्लास आहेत. आता खूप कंटाळा आलाय. चालू पण वाटत नाही बट हा मी पॉईंट्स मिस केलेत सगळे बघण्याचे पाठीमागून. सो आता प्रश्न पडला काय करावं. सगळीकडं टाईम पण नाही आहे. हो आता काय करायचं सांग. आता मला असं वाटतं निघालंच पाहिजे आपण आता आपल्या आपल्या घरी जाण्यासाठी. हो आम्ही हॉटेलला बसलो इथंच आणि आपण मागवले चिकन हंडी, हाफ नान आणि भाऊनी काय मागवलं सांग भाऊ. जीरा राईस आणि दाल तडका. सस्ते में मस्त. अरे देखो हे गोला दिसतोय ते किती पण दाल गोळा खाके बेटा. एक दाल दे किसके जेव थोडं मस्त आणि अफोर्डेबल आहे. असं काय नाही की महाग आहे म्हणून नाही का. आपले जे प्राईज येत नाही का सगळे तिकडचे इथं म्हणजे जसं प्रायजेस 250 वगैरे भाजीचे वगैरे PCMचे जे रेट्स आहेत ते सेम आहेत. काही डिफरन्स नाही आहे. सो डोंट वाई. अरे झालं सिनेमॅटिक काढायचं आहे तुला. गाईज मजा करू. थोडं खातो मग परत. पाऊस चालू झाला आहे. वातावरण खूप मस्त झालं होतं. एकदम हवा थंडीगार येत होती. वातावरण पण एकदम सावलीचं होतं. आता पाऊस पडायला लागला आहे. रेनकोट वगैरे नाही आहे पहिली गोष्ट आमच्याकडं. बाकी हॉर्सेसला पण रेनकोट घातलेत बघा. तर गाईज आता आम्ही आहे कर्जत राईट. सो इथून आम्ही जाणार आहे चिंचवडला. बट त्याआधी खूप दमलोय गाईज. विचारच करू नका. तिकडे कुठे चाललंय विचारूच नका म्हणलं. विचारू म्हणून कुठे चालली सांगा शेट. अरे सांग. परिस्थितीत नाही जाऊ दे. चालू नाही माहिती का 35 रुपयासाठी फक्त. मी का तू का माझीच आयडिया होती. अजून कुठल्या याच्यात आयडिया आहे रे तुझी सांग. काय बघते बरं हे करतो तुला बाहेर. इथून जायचं आहे आम्हाला. सो आय थिंक इथंच केला पाहिजे का ब्लॉग एंड. ट्रेनमध्ये केला तरी चालेल. हां ट्रेनमध्ये सेगमेंट पुढे केलं तरी चालेल. इथंच केलं तर बरं पडेल वाटतं मला. कारण लय दमले आता पुढं ब्लॉग. तिथे नाही करणार आहे का? काय नाहीच आहे तिथं दाखवण्यासारखं. आता काय
गाईज पुढं काय दाखवण्यासारखं नाही आहे. सो ब्लॉग मी इथंच एंड करतो. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करा. अच्छा बरं ठीक आहे. किती कमेंट पाहिजे? विराज किती पाहिजे सांग तू. 40. बरं 40 तरी करा. इतके आपले सबस्क्रायबर वगैरे नाही. लाख करोड म्हणजे करोडच म्हणतो, हजारांमध्ये कमेंट पाहिजे. 40 तरी करा बस झालं. असंच किती पण करा तो. थँक्यू.